चला आपण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या चिठ्ठ्यांचं अनावरण करतोय. मॅचला होईल सुरुवात. निशांत कडवेच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. मोठा फटका, टायमिंगचा वापर, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. के लिए हर कैच के लिए 500 का कैश प्राइज। और इस बार देखिए मिड ऑफ कवर बाउंड्री लाइन के पार, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा। बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागली. अनिल काटकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. इथून मात्र मिडल ऑफ द बॅट सूरज पाटीलची बॅट बोलते. चेंडू जाईल वाईडेस्ट लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार. गावचा राज धारवे मैदानाच्या आत चेंडू हवेत आहे. आमचे कॅमेरामॅन धुंडोऱ्या साजण्यासारखे शोधतायत. वॉट अ कॅच. अक्षय कांबळी नाव आहे त्या गोलंदाजाचं, ज्याने आपला फॉलो थ्रो एक्सटेंड केला, जवळजवळ 30 यार्ड घेऱ्यापर्यंत धावला आणि तदनंतर मात्र फलंदाजाला तंबूची वाट साफ केली. फार गरजेचा आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. तिसरा फलंदाज 29 धावसंख्येवरती बाद होईल. गरज आहे, काळाची गरज असताना यावेळेला मात्र जयेंद्रच्या बॅट मधून आलेला हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने तैनात, कोणतीही चुकी नाची गरज असताना यावेळेला मात्र जयेंद्रच्या बॅट मधून आलेला हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेने तैनात, कोणतीही चुकी नाही. अक्षय कौतुकास पात्र ही क्रिकेटची स्पर्धा, डोळ्यांची पारणं फेडावी अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा दिलाय. केदार बिर्जेचं कौतुक करूयात. यावेळेला कनेक्शन आपण पाहिलं तर चांगलं झालंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संपूर्ण समर्पण, षटकार. या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, केदार बिर्जेने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. लो स्कोरिंगची मॅच आहे इम्रानजी. अशा वेळेला एखादी अर्ली विकेट या मॅच मध्ये कमबॅक देऊ शकेल. जे पारितोषिक सन्मान्य राजू शेठ साळुंके साहेबांनी लावलंय की जर आपण ऑल आउट केलात तर आपल्याला तब्बल 20,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. और अगर 2 ओवर में ये मैच को जीत आते हैं तो 10,000 रुपए का कैश प्राइज। इस बार 360 डिग्री मृणाल वर्सोलकर लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार। यह है वीर दमदार आमदार प्रीमियर लीग का ब्रांडेड चौकार। फिनिश तो नक्कीच देऊ शकतो. यावेळेचा मिस टायमिंग फटका आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये नशिबाच्या साथीने ताकदीच्या बळावरती मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय जरूर, मात्र इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर पंचांच्या निर्णयाची वाट सुद्धा बघितली गेली. रिफ्लेक्शन्स काय कमालीचे होते. क्षेत्ररक्षक कुठे गेलाय, तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. शंकराचा तिसरा डोळा होता. टेनिस क्रिकेट डॉट कधीतरी परतावं लागतं. सर सलामत तो पगडी 50. यावेळेला मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती प्रहार. पराग शेळके स्टँड पूर्ण फलंदाज OUT महत्वपूर्ण फलंदाज. मॅच मध्ये टर्निंग ट्विस्ट, फ्लाइंग जेट मैदानाच्या आत काय आपण पाहिलं, हवेवरती स्वार झाला. रंगासाठी नेहमी ओपनरची कामगिरी करतो. यावेळेला काय घडलंय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. या मॅच मध्ये नवीन कहाणी आली आहे, ट्विस्ट आली आहे, रंगतता आली आहे, रोमहर्षकता आणि चुरस सुद्धा वाढली आहे.
ओहो, और इस बार देखिए नो FIR, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज OUT, आउट। यहाँ पर बल्लेबाज को आउट करार कर दिया है। कमाल की गेंदबाजी, 12 गेंदे विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज डीजे मास्टर। मैदानाच्या आत आपण पाहतो नवीन फलंदाज जरूर आलाय, अक्षय कांबळी आलाय. अक्षय कांबळीच्या बॅट मधून मोठा फटका, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती परिपक्वता असावी, मात्र चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पार. जरूर फील्डर का ध्यान किधर था और गेंद बाउंड्री लाइन के पार। षटकार। दोन षटकांमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं आणि इथून मात्र मॅचला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. स्कोर लेवल झाली आहे, एका धावेची आवश्यकता. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार, आनंददायी, हर्ष उल्हास करणारा षटकार. अर्थात मृणाल वरसुलकर ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि अगदी त्याच वेळेला